तर भोपाळा बॉईज आणि चामुंडा वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो नाणेफेकीसाठी याचे बघा षटकातील पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे टीप मिड विकेटचा एक मोठा गॅप पाहायला मिळतोय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड फाईन लेग. फुलटॉस चेंडू यावेळेला आपण पाहतो इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु सुरेख झेल या ठिकाणी टिपला जातोय. चांगले जजमेंट पाहायला मिळालं. यस इज गॉन. विकेट घेता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. डबल माइंड मध्ये फलंदाज कॉटन बॉलची संधी स्वतःला सावरलं आणि या वेळेला मात्र चांगले जजमेंट पाहायला मिळालं. उर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज खेळण्याचा प्रयत्न. खाली राहतो चेंडू. सबमरिंग डिलिव्हरी ऑफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी संतोष जाधव 5 चेंडूवर 5 षटकार त्यानं मारले होते. तो अनिकेत पवार देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र जागा बनवली होती मात्र टायमिंग कुठेतरी चुकलं सोनू याचा आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हात आणि एका साईडला जयेश चांगल्या प्रकारची अप्रतिम फटकेबाजी करतोय. या वेळेला मात्र ओसले आपण पाहू शकता. या वेळेला पॅड वर चेंडू. यस इज गॉन. व्हेरी गुड लेंथ ऑन लाईन्स. पाहिली तर एकंदरीत 13. या वेळेला करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होता. यष्टेंच्या वरून चेंडू निघून जातोय. पाहता पाहता या वेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. यस द फिंगर इज गॉन अप. हार्दिक शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्स मधून. या वेळेला मात्र जबरदस्त आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. कल्पेश कुठलीही चुकी करत नाहीये. व्हेरी वेल कॅच. अप्रतिम सुरेख जजमेंट. मी म्हटलं होतं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र स्वप्नील बॅकलिपचा उपयोग करतोय. ऑन साइडला डीप मिड विकेटला सुरेख जजमेंट. अप्रतिम झेल या ठिकाणी साकार करताना पाहायला मिळाला स्वप्नील. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ऑन साइडला तर कुठलीही चुकी करणार नाही मॉर्कल. आणि यावेळेला 8 गडी केलं ऑन साइडला सुरेख पद्धतीने. राहुल द्रविड कॉपी बुक स्टाईल. सचिन रमेश तेंडुलकर कॉपी बुक स्टाईल मध्ये. यावेळेला 2 धावा निश्चित स्वरूपात येऊ शकतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत मात्र पंचांकडे लगेच दात मागितले गेले होती परंतु पंच या ठिकाणी आपण पाहतोय नकार करतायत आणि ती दिली जात नाहीये. यावेळेला आपण पाहतोय आदित्य शेट्टी पुढे सरसावतोय. ओळखतोय न्याहतोय आणि फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. धावांची गती 2 ने पुढे सरसावली जाते आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंचा खेळ झालाय. माफ करा यावेळेला स्लिप होताना थोडासा गोलंदाज सोनू याला चेंडू जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 आहे. धावसंख्येवर 38 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना यावेळेला बाउन्स केला गेला होता. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र फक्त दिशा दिली जाते. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तर पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय बिरकावून दिला जातो. फ्लिक केला जातो. चेंडू सरळ निघून जाईल. यावेळेला 6 धावा करताना जबरदस्त अप्रतिम आणि 50वा षटकार मनोजच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हॉट बॅटिंग. मॅग्निफिसंट शॉट. धावा आमच्या उजव्या साईडला आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय गौतमजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि मंद मंद पावलाने आमच्या व्यासपीठाकडे या ठिकाणी उपस्थित होताना मात्र गौतम जी गायकवाड यांचं षटकार आणि स्वागत केलं जातोय. 6 धावा येताना. व्हॉट अ शॉट. भरपूर वेळा पाहिलं म्हणे या फलंदाजाला फलंदाजी करताना जो विटीला यांचा मात्र एक जबरदस्त प्रमुख बादशाह म्हणून ओळखला जातो आणि एक जबरदस्त षटकार पाहायला मिळतो. 6 धावा. चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. लक्ष समोर. हलकेशा हाताने ग्लान्स केला जातोय. 1 धाव वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का प्रशांत घेऊन येईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना सामना करेल यावेळी मनोज. यावेळी मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न सुरेखरित्या खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. ट्रायगर क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मात्र आपल्याला वेगळं पाहायला मिळते. बघूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. यावेळी मात्र टायमिंग स्वीट टायमिंग ऑफ द बॅट. व्हेरी व्हेरी लॉंग डिस्टन्स षटकार.
यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला जातोय, खोदून काढला जातोय, डीप मिडविकेटच्या दिशेने जातोय. प्रीतम बारी क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव घेतली गेली, दुसरी धाव अतिशय सुरेखरित्या परिपूर्ण केल्या जातात. या दोन यावेळी मात्र प्लेट केला जातोय, नक्कीच इथे विजय संपादित केला जातोय आणि सेमी फिनाले मध्ये जाऊन पोहोचतोय मायकोट संघ. चला वॉरियर्स, चामुंडा वॉरियर्स. आणि आपण पाहिली तर पहिले चेंडूच्या समाप्तीनंतर 0 या ठिकाणी आपण पाहतोय स्लॉग स्वीप करण्याचा ॲब्सोल्युटली सुपर मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला मात्र हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. अति काही संकटात नाही. व्हॉट इज शॉट. आज दिवस आहे तो महिन्याचा. थँक्यू थँक्यू. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत चहूबाजूने. यावेळेला मात्र हुकचा फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. वन माउंट चौकार. गेंद बल्ले से ऐसे जैसे बंदूक की गोली घोड़े की रफ्तार से निकलते हुए गेंद 4 रन. व्हाट इज शॉट. मैग्निफिसेंट शॉट. मेरे मर्द का मीठा सुपारी वादा करके हिलाया. यावेळेला स्ट्रेट बॅटने खेळला जातोय. सरळ बॅटचा उपयोग सुरेख पद्धतीने केला जातोय. पुन्हा एकदा फंबल होतोय आणि यावेळेला आपण पाहतोय 2 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॅट अँड बॅटचा परिपूर्ण संपर्क होत असताना पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हा ना करता करता यावेळेला काय घडलं जात आहे. दॅट्स अ टर्निंग पॉइंट.